श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 46वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 46वा सर्ग वाचूया. सुवर्णभूषित पुष्पक विमानाला निरोप दिल्यावर महाबाहू श्रीरामांनी अशोक वाटिकेत प्रवेश केला. चंदन, अगरू, आंबा, नारळ, रक्तचंदन तसेच देवदाराची वने सगळीकडून त्या वाटिकेची शोभा वाढवित होती. चाफा, अशोक, पुन्नाग, मोह, मधुक, पनस, अनस तसेच धूररहित अग्निप्रमाणे प्रकाशित होणाऱ्या पारिजाताने ती वाटिका सुशोभित होती. लोध्र, कदंब, अर्जुन, नागकेसर, सप्तपर्णी, अतिमुक्तक, मंदार, कर्दळ तसेच गुल्म वेलींचे समूह तेथे सगळीकडे पसरले होते. प्रियंगू, धूल, कदंब, बकुल, जांभूळ, डाळिंब आणि कोविदार इत्यादी वृक्ष ते उपवन सुशोभित करीत होते. सदैव फुले फळे देणारे रमणीय, मनोहर, दिव्य रसगंधाने युक्त तसेच नूतन अंकुर पल्लवानी अलंकृत वृक्ष देखील त्या अशोक वाटिकेची शोभा वाढवित होते. वृक्षारोपणाच्या कलेत कुशल असलेल्या माळ्यांनी तयार केलेले दिव्य वृक्ष ज्यांच्यात मनोहर पल्लव तसेच फुले शोभत होती तसेच ज्यांच्यावर मत्त भ्रमर गुंजन करीत होते ते वृक्ष त्या उपवनाची शोभा वाढवित होते. कोकिळ, भृंगराज आदी रंगीबेरंगी शेकडो पक्षी त्या वाटिकेची शोभा होते. ते आंब्यांच्या डहाळ्यांच्या शेंड्यावर बसून तेथील वातावरण चित्रविचित्र करीत होते. काही वृक्ष सोन्यासारखे पिवळे, काही अग्निशिखेसारखे उजळ तर काही अंजनाप्रमाणे श्याम होते. ते वृक्ष स्वतः शोभिवंत असून त्या उपवनाची शोभा वाढवित होते. तेथे अनेक प्रकारच्या सुगंधित पुष्पांचे घोस लटकलेले पृथ्वीस दृष्टीस पडत होते. उत्तम जलाने भरलेल्या तरतरांच्या विहिरी दिसत होत्या. त्यात उतरण्यासाठी माणकांच्या पायऱ्या केल्या होत्या. काही अंतरापर्यंत पाण्याच्या तळाची भूमी स्फटिक मण्यांनी बांधून काढली होती. त्या पुष्करणीमध्ये उमललेली कमलोत्पले शोभून दिसत होती. चक्रवाक देखील त्यांची शोभा वाढवित होते. शुक, सारिका तसेच मधुर बोल बोलत होत्या. हंसाचे आणि सारसांचे कलारव निनादत होते. फुलांनी ठिपक्या ठिपक्यांची नक्षी काढलेली तटवर्ती वृक्ष त्या पुष्करणींना आणखीनच शोभिवंत करीत होते. तरतऱ्हांच्या तटबंदीने आणि शिलाखंडांनी ते उपवन सुशोभित होते. तेथेच वनप्रांतात वैडूर्यमण्यांप्रमाणे रंग असलेले हिरवे हिरवे गवत त्या वाटिकेचा शृंगार असल्यासारखे भासत होते. तेथील वृक्षांचा समुदाय पुष्पभाराने लवलेला होता. तेथे जणू परस्परांशी फुलण्यात स्पर्धा करीत असलेल्या पुष्पवृक्षांच्या झडलेल्या फुलांनी काळे काळे प्रस्तर ठिपक्या ठिपक्यांची नक्षी काढलेली दिसत होती. जणू तारकांच्या समुदायांनी अलंकृत अचानक जमिनीवर उतरले होते. ज्याप्रमाणे इंद्राचे नंदनवन आणि ब्रह्मदेवांनी निर्मिलेली कुबेराची चैत्र रथवन सुशोभित होत असते त्याप्रमाणे सुंदर भवनांनी विभूषित श्रीरामांचे ते क्रीडा कानन शोभिवंत दिसत होते. तेथे अनेक अशी भवने बनविलेली होती की ज्यांच्या अंतर्भागात बसण्यासाठी खूपशी आसने मांडलेली होती. ती वाटिका अनेक लता मंडपांनी संपन्न दिसत होती. त्या समृद्धशालिनी अशोक वाटिकेत प्रवेश करून श्री रघुनंदन श्रीराम पुष्पराशींनी विभूषित एका सुंदर आसनावर
ज्यावर कुशासन ठेविले होते अशा त्या आसनावर बसले. मग ज्याप्रमाणे देवराज इंद्र शचीला सुधा पाजतो त्याप्रमाणे ककुस्थ कुलभूषण श्रीरामांनी आपल्या हाताने पवित्र पेय मधु घेऊन सीतेला पाजला. सेवकगण श्रीरामांच्या भोजनासाठी तेथे त्वरेने राजाला उचित असे योग्य पदार्थ तसेच नाना प्रकारची फळे घेऊन आले. त्यावेळी राजा रामाजवळ नृत्य आणि गायन कलेत निपुण असलेल्या अप्सरा आणि नागकन्या किन्नरींमध्ये मिसळून नृत्य करू लागल्या. नाचण्या गाण्यात कुशल आणि चतुर खूपशा रूपवती स्त्रिया मधुपानजन्य मदाच्या आहारी जाऊन श्रीरामचंद्रांसमोर आपल्या कृत्य कलेचे प्रदर्शन करू लागल्या. इतरांच्या मनांना रमविणाऱ्या पुरुषात श्रेष्ठ असलेले धर्मात्मा श्रीराम सदैव उत्तम वस्त्राभूषणांनी विभूषित असलेल्या त्या मनोभिराम रमणींना उपहारादाखल वस्तू देऊन संतुष्ट ठेवित होते. त्यावेळी भगवान श्रीराम सीतादेवीसह सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या तेजाने अरुंधतीसह बसलेल्या वसिष्ठांप्रमाणे शोभत होते. याप्रमाणे श्रीराम प्रतिदिनी देवांप्रमाणे आनंद उपभोगत देवकन्येप्रमाणे सुंदर असलेल्या विदेहनंदिनी सीतेसह जलक्रीडा करीत होते. अशा प्रकारे सीता आणि रघुनाथ चिरकालपर्यंत विहार करीत राहिले. तेवढ्यात सदैव भोग प्रदान करणाऱ्या शिशिर ऋतूचा सुंदर समय व्यतीत झाला. तरतरांच्या भोगांचा उपभोग घेणाऱ्या त्या राजदंपतीचा तो शिशिर काल याप्रमाणे निघून गेला. धर्मज्ञ श्रीराम दिवसाच्या पूर्व भागात धर्मानुसार धार्मिक कृत्ये करीत होते आणि राहिलेला अर्धा दिवस अंतःपुरात राहत होते. सीता देखील पूर्वान्ह काळी देवपूजन आदी करून सर्व सासवांची समान रूपाने सेवापूजा करीत होती. त्यानंतर विचित्र वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन ती रामचंद्रांकडे जात होती. ज्याप्रमाणे सहस्राक्ष इंद्राच्या सेवेला स्वर्गात शची उपस्थित होते तशी ती रामसेवेत घडून जात होती. याच दिवसात श्रीरामचंद्रांना आपली पत्नी गर्भाच्या मंगलमय चिन्हांनी युक्त झालेली दिसली. ते पाहून त्यांना अनुपम हर्ष प्राप्त झाला आणि ते साधो साधो असे म्हणाले. मग ते देवकन्येप्रमाणे सुंदर असलेल्या सीतेला म्हणाले, विदेहनंदिनी, तुझ्या गर्भातून पुत्रप्राप्ती होण्याचा काळ आला आहे. वरारोहे, सांग तुझी काय इच्छा आहे, मी तुझा कोणता मनोरथ पूर्ण करू. यावर सीता मंद हसून श्रीरामांना म्हणाली, रघुनाथा, माझी इच्छा सांगते. मला एकेवेळी गंगेजवळची तपोवन पाहावीशी वाटतात. देवा, गंगा तटावर फलमूल खाऊन राहणारे जे उग्र तेजस्वी महर्षी आहेत त्यांच्याजवळ मी राहू इच्छिते. ककुस्था, फलमुलांचा आहार करणाऱ्या महात्म्यांच्या त्या तपोवनात एक रात्र निवास करावा हीच माझी या गर्भावस्थेतली सगळ्यात उत्कट इच्छा आहे. सहजपणे महान कर्मे करणाऱ्या श्रीरामांनी सीतेची ही इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली आणि ते म्हणाले, विदेहनंदिनी, निश्चिंत हो. तू उद्याच तिथं जाशील याबद्दल शंका बाळगू नकोस. मिथिलेश कुमारी जानकीला असे म्हणून ककुस्थ कुलनंदन श्रीराम आपल्या मित्रांसह मध्य कक्षा दालनात निघून गेले. इथे 46वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 47वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.